मंडळी, मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही हा बाणा जपणारे ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी नवे नवे तर संपूर्ण महाराष्ट्रभर भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढणारे एक वादली व्यक्तिमत्व म्हणजेच राजारामजी साळवी साहेब. या नेत्याच्या इतिहासाबद्दल जाणून घेण्यासाठी आजची व्हिडिओ नक्की पहा. नक्की कोण आहेत राजारामजी साळवी हे सांगणारा आजचा व्हिडिओ. नमस्कार, मी गणेश तुपे आणि मंडळी, आपण पाहत आहात GT इन्फो चॅनल. राजाराम साळवी यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील सामान्य आगरी कुटुंबात झाला. याच वेळी ठाणे मुंबई शहराचे झपाट्याने प्रगती होत होती. अनेकांच्या जमिनी संपादित केल्या जात होत्या, कारखाने येत होते, परंतु याच विकासात भूमिपुत्र कुठेतरी मागे पडत चाललेला होता. हीच परिस्थिती पाहून राजाराम साळवी यांच्यातील एक लढाऊ नेतृत्व त्याच वेळी जागे झाले. राजाराम साळवी यांच्या खरं तर कारकिर्दीची कामगार चळवळीपासून सुरुवात झाली. 1970 ते 80च्या दशकामध्ये मुंबई ठाण्यामध्ये गिरणी कामगारांचा संघर्ष खऱ्या अर्थानं शिगेला पेटला होता. राजारामजी साळवी यांनी कामगारांच्या हक्कासाठी अनेक आंदोलने उभी केली. दत्ता सामंत, भाई भोसले यांच्या काळामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये कामगारांची मोठी फळी त्यांनी निर्माण केली आणि अनेक आंदोलने उभे करून कामगारांना त्यांनी न्याय मिळवून दिला. राजारामजी साळवी यांची आक्रमकता पाहून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सुद्धा प्रभावित झाले होते. राजाराम साळवी यांनी शिवसेनेत प्रवास केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा होता. त्याचवेळी आनंदजी दिघे साहेब आणि राजारामजी साळवी साहेब यांची जोडी खूप लोकप्रिय होती. राजाराम साळवी साहेबांनी शिवसेना जिल्हा प्रमुख पदाची धुराही सांभाळली. त्यांच्या सभेला गर्दी पाहून विरोधकांचे धाबे अगदी दणाणायचे. साळवी साहेब हे केवळ राजकारणी नसून समाजाचे कैवारी सुद्धा होते. सिडको आणि सरकारने ठाणे तसेच नवी मुंबई परिसरातील जमीन शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेतल्या होत्या. तेव्हा राजाराम साळवी शेतकऱ्यांच्या पाठीशी ढाल म्हणून उभे राहिले होते. साळवी साहेबांनी 1 ऑगस्ट 1986 रोजी आगरी सेना संस्थेची स्थापना केली. त्यावेळी समाजातील तरुणांना त्यांनी एकत्र केले, संघटित केले, शिक्षणाचे महत्त्व त्यांना समजावून सांगितले. आपल्या जमिनी कवडी मोलाने विकू नका असे सुद्धा त्यांनी अनेक शेतकऱ्यांना सल्ला दिला. आगरी समाजातील तरुणांना त्यांनी गुन्हेगारीपासून दूर ठेवले. तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांना नेते नेहमी मदत करायचे. गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वही, पाटी, पुस्तक, पेन्सिल यांपासून खूप त्यांनी शालेय मदत सुद्धा केली. साळवी साहेबांनी महाराष्ट्र कामगार नेते म्हणून दीर्घकाल काम सुद्धा केले. महाराष्ट्र शासनाच्या ओबीसी महामंडळाचे ते पहिले अध्यक्षपद म्हणून निवडून आले. तसेच मंडळी, त्यांना राज्यमंत्री पद सुद्धा मिळाला आणि लाल दिव्याची गाडी त्यांनी मिळवली. राजाराम साळवी साहेबांनी ठाणे, कल्याण, अंबरनाथ या कंपन्यांमध्ये तसेच सेंचुरी रॉयल कंपनीमध्ये कामगारांसाठी त्यांनी लढा सुद्धा दिला. मंडळी, राजकारणामध्ये जसे चढ उतार येतात तसे साळवी साहेबांच्या आयुष्यात सुद्धा चढ उतार आले. पक्षाच्या मतभेदामध्ये त्यांनी शिवसेना सोडली आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते सामील झाले. पक्षाच्या पलीकडे जाऊन एक स्वतःचा त्यांनी ब्रँड तयार केला, तो म्हणजेच आगरी सेना ब्रँड. अहो, कोकण पट्टा सोडा, घाटाच्या बुडापासून घाटाच्या माथ्यापर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत राजाराम साळवी हे पोहोचले होते आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आयुष्याच्या या संघर्षाच्या मैदानात वाघ अखेर थकला. अनेक वर्ष आजारपणाची झुंज देत त्यांनी 6 जून 2026 रोजी त्यांची प्राणज्योत मावळली आणि आगरी सेनेचा ढाण्या वाघ हरपला. पण राजाराम साळवी साहेब आज जरी आपल्यात नसले तरी भूमिपुत्रांसाठी पेटवलेली त्यांनी मशाल, भूमिपुत्रांसाठी पेटवलेली ठिणगी आजही भूमिपुत्रांच्या मनामध्ये जिवंत आहे. तर मंडळी, राजाराम साळवी यांचा धगधगत्या इतिहासाबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि हो, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय म्हणून तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा, म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात. चला तर मंडळी, आज घेऊया निरोप. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.